भागवणे कुटुंबियांना खरंतर अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भागवणे कुटुंबियांची दोघांना अटक करण्याची मागणी होती ती पूर्ण अटक करण्यात आलेली आहे आणि या लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली मोकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात नसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही, त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकतो। देखील आगवणे कुटुंबियांनी केल्याचं आता समोर येते, कसं बघता येईल? फार वाईट आहे। म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं आहे। पहिल्या सुनेनं आधीच तक्रार दिली होती, मात्र कारवाई जी आहे त्यावेळी झाली नव्हती। पहिल्या सुनेनं तक्रार दिली होती त्यावेळी कारवाई झाली नाही, त्याचवेळी योग्य वेळी कारवाई झाली असती तर वैश्ले आता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पना नाही। साहेब, या सगळ्या कार्यक्रमात अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काही दोष, असं म्हणत असताना ते स्वतः हास्यविनोदामध्ये रंगले। सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे। नाही, अजितदादा गंभीर नाही असं नाही, त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर साहेब, या दोन आरोपींना पकडलेला आहे, मात्र हे दोन्ही आरोपी 7 दिवस तळेगाव परिसरात होते, ते बिर्याणी खात असलेले व्हिडिओ समोर आलेले आहेत। पोलिसांचे फेल्युअर समजायचं मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे, पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील। आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे। साहेब, राज्यामध्ये अवकाळी पावसानं खूप थैमान घातलेलं आहे, मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आता राज्य सरकारतर्फे काही मदत वगैरे काही कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे? जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात, त्या स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देतो। मात्र त्यामध्ये आता दलालांचा सुसवाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येत आहे। असं दलालांचा सुसवाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू। साहेब, महाराष्ट्रात कोरोना